खंडाळकरचं प्रकरण घडवून आणलेलं आहे। जी व्यक्ती तक्रार दोघी मागं घेतात कायद्याने, जिथे विषय संपलाय तिथे पुन्हा ती व्यक्ती येते आणि जर तक्रार अर्ज करत असेल, कायद्याने काय त्याला महत्व आहे काय नाही ते कोर्टात होईल, परंतु हा पदावर असलेला गैरवापर आहे आणि तो चाकणकरांनी केलेला आहे। आणि म्हणून मी तिथे डायरेक्ट सांगितलं, तुम्ही जर सत्तेमधल्या पदावर असलेल्या लोकांचा गैरवापर करून माझ्या फॅमिलीवर माझ्यावर जर ती टॅक्टिस वापरत असाल तर मी कायद्याने संविधानाने जी आमची तिची तक्रार ती आली, तिची तक्रार तिने नाही म्हणून सांगितली, माझी बहीण आली तिने तक्रार नाही म्हणून सांगितली, ती आली तिने तक्रार दिली, मग माझ्याही बहिणीची तक्रार घेणं क्रमप्राप्त आहे पोलिसांचं आणि ती तक्रार कालची जी होती त्याच पद्धतीने दाखल केलेली आहे। मी हो माझ्याच पक्षातले आहेत आणि त्याच्याही पेक्षा हो तेच सांगतेय, राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर 2019ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षा होत्या। त्यावेळी माधवी मंदार खंडाळकर, त्याच्यानंतर जाधव या त्यांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी होत्या। हे जे त्यांचे महिलांना त्रास देणं, खोट्या व्हिडिओ तयार करणं, ह्या सगळ्या मॅनिप्युलेट करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत या चाकणकर खूप शिफारशीने करताना दिसले मला।